म्हणे भोळी विठ्ठल कृपेची ओवळी. अनेक प्रमाणे मला आठवत आहे, 11 वाजून गेले. भगवान परमात्मा अर्थात ती देवी कशी आहे? भोळी आहे महाराज. कनवाळू कृपाळू भक्ताला मोही, कनवाळू कृपाळू भक्ताला एगा विठा बाई माझी पंढरीची आई. पंढरीची म्हणा आई मात्र एक असते. आई एकच आहे. आई अशी शक्ती आहे. गोमाता गाय. आता अजून एकही मशीन निघालं नाहीये. निघालं मशीन? तुम्ही गवताची पेंडी घ्या आणि असं वाट्यावर वाटा. तर गवतामध्ये दूध आहे का नाही? चौकदार, गवतात दूध आहे का? आहे म्हणतात. पण हे आयडिया आमच्याकडे असं मशीन नाही अजून. वाटर वाटा, आता वराटा नाही पाटा नाही, मग ते काय म्हणतात मिक्सरच टाकून पहा तरी सुद्धा त्यातून काय निघणार नाही? दूध निघणार नाही. तर्ण भक्षिता दूध तुकाराम महाराजांचा पशु भक्षिता पालटे तेची देही. गायनं खाल्लं तर त्या गायच्या आणि हृदयातून अंगातून दूध निघतं. ही देवीची कृपा आहे खास. म्हणजे ज्या घरी गायीचे पाय तिथे विठोबाचे पाय. ज्या घरी गावरान गाय त्या घरी विठोबाचे पाय. ज्या घरी कोंबडीचे पाय त्याचं सांगावं काय? गेल्याबरोबर भरतील पाय जाऊन पाय. ज्या घरी मला गोमाता आहेत ना त्या घरी विठोबाचे पाय नाही तर देवी आहेत, देव आहेत. अरे अनेक देवता तिथं असतात, मला देवी पाहिजे. लोक म्हणतात ना गावरान गाय दूध देत नाही. ऐका ऐका, गावरान गाय दूध देत नाही पण गावरान गाय पुण्य देते. गावरान गाय आरोग्य देते. जर्सी गाय दूध देते पण रोग देते. म्हणून कोणते मनुष्य बोलला होता माग की जर्सी गाईचं दूध पिल्यामुळं, तर जर्सी गाईला खांदा नसल्यामुळं आणि ते दूध आम्ही पिल्यामुळं म्हातारपणी आई बापाला पोरं खांदा देत नाही. टाळ्या वाजून चालणारी गावरान गाय पाळायला लागेल तुम्हाला. पुढे भाषण नाही टाळ्या वाजून वा वा करून जमणार नाही. गावरान गाय पाळा. जिथे गावरान गाय तिथे विठोबाचे पाय. आणि म्हणून नसेल दूध देत फार भयान काळाला महाराज. जर इथून पुढे आपण गावरान गायचं संगोपन केलं नाहीये तर प्रत्येक घरामध्ये एक ना एक 10-5 वर्षामध्ये कॅन्सरचा अपकार घरात राहणार. आणि एकाला कॅन्सर झाला की सर्व घरदार बर्बाद होतो माणूस. म्हणून कॅन्सर व्हायचं अडचण असेल, धोका असेल, त्यांनी रोज गावरान गायचं गोमतीर अर्धा कप 1 कप रोज घेतला पाहिजे. जर्सी गाय आरडेला असं वाटतं आळीमध्ये कोणती मिळत नाही. गायचं अर्धा बी खास असं अकोश असतं महाराज. जाऊ द्या, विषय लांबत चला. आई फार भोळी महाराज. आणि म्हणून तुका म्हणे भोळी विठ्ठल कृपेची ओवळी. अशी पोळी, अशी भोळी, अशी ही देवी जगदंबा माता तिच्या समोर आपण मोठ्या प्रेमाने
भजन करून आपला संकल्प इच्छा कामना त्या चरणावर अर्पण करून घरी जाताना प्रसाद घेऊन जा. अर्थात चांगला गुण, शांत आणि एक सहनशीलता, एक गोड वाणी, सरळ वाणी घेऊन घरी जा. नक्की सुनबाई पेढे वाटेल माझ्या नक्की गुण आला म्हणतील महाराज. आणि म्हणून असं वागा जेणेकरून आपल्यामुळे कोणाला त्रास होईल ना असं आपण जीवन जगलं पाहिजे. म्हणून प्रेमाने सर्वांना वंदन करून सर्वांना साष्टांग नमस्कार करून सर्व भजनी मंडळ म्हणजे बरेचशी मंडळी आलेली आहेत. बोरगावकर आहेत, सुदमभाऊ आहेत आणि आडगावकर आहेत, अजून डोंगरगावकर आहेत, कोटमगावकर आहेत. हा त्या योजनेवरून आमची तात्या बी आलेली आहेत, आप्पा आहेत, सर्वच मंडळी आमची सावरगावकर मंडळी आहेत. आता कोणाकोणाचं नाव घेऊन मला प्रश्न पडला. सर्वांना वंदन करतो. आमची माऊली आहे, त्यांना आमचं नाव घेतलंच नाही बाबा असं म्हणतो आहे. माऊली बी आहे, सर्वच माऊल्या इथं आहेत. सर्वांना वंदन करून आमचे चौकदार आहेत. ज्या झोपल्या आहेत त्यांना उठून द्या तर मोडला म्हणा. सर्वांना वंदन करून प्रमाणे आपल्याला देवीचा उदो उदो करायचं आहे. उदो उदो करा. उदो की आंबे उदो, आंबेचा उदो उदो करा, देवी प्रसन्न होईल आणि आम्हाला जन्म माताचं फेरदून सोडेल महाराज. अशी जगदंबा माता अशा देवीला प्रसन्न करण्याकरता एकच उपाय, माया सोडा. सोडीला संसार माया तयावरी भार, धावे चाले मागे मागे सुख दुःख साही अंगी, याने घ्यावे नाम तिशी करणे त्याचे काम. तुका म्हणे भोळी विठ्ठल कृपेची कोवळी. अशा प्रकारे झालेली सेवा मातीची धरणी अर्पण करायची आहे. आपल्या मंदिराचे विश्वस्त आदरणीय भाऊसाहेब पाटील आगमने फोन केला. मागच्या वर्षी आलो होतो, या वर्षी आणि येण्याच्या योगाला मागाई एकदा 70 रुपये बाबांनी फोन केला हवा ती सेवा घेतली. ही सेवा जोपर्यंत भगवती देवीला भगवंताला अर्पण आहेत आणि ही सेवा अशीच घडत राहो. निष्काम सेवा घडो, देवीला सेवा आवडेल अशी सेवा घडो. आणि कोणतीच कामना, कोणतीच आशा आणि कोणतीच असणारी मनात इच्छा असू नये. एकच इच्छा, त्या देवीने भेट द्यावी, देवीने दर्शन द्यावं, हीच कामना आपण करूया. आणि चुकलं असेल तर देवीला आणि अर्पण करून देवीला आपण माफी मागूया. आणि उद्यापासून सारखा जप करेल असं संकल्प करूया. आणि घरी गेल्यावर कोंबड्या पाळणार नाही, कोंबड्या खाल्ल्याशिवाय राहणार, एवढं आपण सोडून घेऊन संकल्पापासून करा. जे झालं असेल ते कृष्णार्पण करा ना. भगवान परमात्मा क्षमा करायला तयार. का म्हणे महापातकी पतित होते जीवनमुक्त. आम्ही आता मुक्त होऊ, पण झालेलं सोडून द्या, झालेलं कृष्णार्पण करून टाका आणि देवीला आणि समर्पण होऊन जा. हे जे आपण सारांश आहेत. झालेली सेवा कोण शिकता सर्वांच्या मी अर्पण करून सेवेला आपण गेल्या. ज्ञानेश्वर